चला आपण मॅचकडे जाऊयात. वेल प्लेड, लेफ्ट हँडेड दर्जेदार खेळाडू ज्याने अंडरआर्मची याआधी कित्येक मैदानात त्या खेळाडूने गाजवलेले आहे, ज्याला आम्ही खूप वेळा अंडरआर्म खेळताना पाहिलंय, रोहित ठाकरे, जो या गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिला लाईव्ह स्क्रीनवरनं. रोहित, मनपूर्वक अभिनंदन. ज्या पद्धतीने तू खेळलाय, ज्या पद्धतीने तू खेळला आणि जशा पद्धतीने तू संघाला आपल्या बाजूने विजयाला आणलं, अगदी दर्जेदार रोहित. खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. आणि विहान स्ट्रायकर्स टीम चला आपण मॅचकडे जाऊयात. वेलकम बॅक, गुड आफ्टरनून सर्वांचं. या दुपारच्या सत्रामध्ये कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅचकडे जाऊयात. दर्जेदार लढती आपण पाहिल्या. या आधीची काय ती नेल बेटिंग मॅच अगदी दर्जेदार बघायला मिळाली. 30 बाहेर 2 खेळाडू तैनात केले गेलेत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. मॅन फ्रॉम बिलोशी मिस्टर अभिनय पाटील आणि त्याची साथ देण्याकरिता बुधावली संघाचा एक प्रमुख शस्त्र अस्त्र ब्रह्मास्त्र अर्थात हर्षद हरड ही सलामी वीर. सलामीची जोडी प्रांगणामध्ये दाखल. क्षेत्ररक्षणामध्ये पाहिलं तर 30 मध्ये आपल्याला जे खेळाडू बघायला मिळतात, यष्टांच्या मागे आपण धनंजय पाटील यांना पाहतोय. फर्स्ट स्लिप मध्ये आपण विपुल पाटील यांना पाहतोय. पॉइंटच्या दिशेनं कृपाल, तदनंतर ओमकार, तदनंतर 30 बाहेर पाहिलं आपण तर लॉंग ऑफला सागर देसले आहेत. काऊ कॉर्नर झोन मिड विकेट पाहिलं तर दर्पण फोडसे मिड ऑनचं क्षेत्र पाहिलं. रितेश राऊत त्या ठिकाणी स्क्वेअर लेगचं रिझन पाहिलं तर त्या ठिकाणी कल्पेश भोईर आणि आपण शॉर्ट लॉंग लेग त्या ठिकाणी पाहिला तर तिथे तैनात केले गेलेत योगेश चौधरी. बॉलिंग करण्याकरिता निखिल भोईर सज्ज होत आहेत. श्री बालाजी चॅम्पियनचे संघमालक संदेशजी ढोणे साहेब या ठिकाणी आलेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण सन्मानानं मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हावं. बघा अभिनय पाटील, एक गोष्टीची नोंद घ्या. निखिल भोईर तुम्ही नोंद घ्या की इथून जो विजय आहे, ज्या 3 मॅचेस होणार आहेत आणि त्यामध्ये ज्याचा रन रेट जास्त असेल तो या स्पर्धेची डायरेक्ट फायनल खेळेल. म्हणजे ज्या ही मॅच, याच्यानंतरची मॅच आणि या 3 मॅचेस कॅप्टन्स आहेत. आम्ही तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवली आहे. रन रेटवर खूप साऱ्या गोष्टी अवलंबून. पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवर वाडा तालुक्यातील एक परफेक्ट ऑलराऊंडर गोलंदाजी करण्याकरिता निखिल भोईर. आणि स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर सध्याच्या घडीला ज्याचा या संपूर्ण तालुक्यामध्ये फलंदाजीत बोलबाला राहिलाय तो अभिनय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय फलंदाजीसाठी. पहिला चेंडू अभिनय पाटील डाऊन द ग्राउंड क्षेत्रात ओव्हर द बॉलर हेड सरळ मानवंदना दिली आमच्या कॅमेरामॅनला. बॉलला फेकून दिलंय. बॉल चाललाय. पहिल्या बॉलवर अभिनय पाटीलच्या बॅटमधनं दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6. संघाचं खातं ओपन केलं गेलंय. बघा आपण पाहतोय त्या ठिकाणी फिंगर रोल केलेले बॉलवर, परंतु ओळखलं आणि ओळखल्यानंतर अभिनय पाटील सध्याच्या घडीला ज्या फॉर्म मधनं जातोय ना, जा फॉर्म त्याचा बघायला मिळतोय, अगदी दर्जेदार. सजो होईल. पहिल्या बॉलवर एक षटकार आलाय. निखिल भोईर ज्या वेळेला कमबॅक करणारी डिलिव्हरी त्याने हाताळली आहे. बॅकफुटला गेलेत, उडवून देण्याचा प्रयत्न होता, बॉल मात्र मिस करून विकेटच्या मागे. निखिल भोईर सुद्धा सांगतायत आम्ही सुद्धा कोणापेक्षा कमी नाही आहोत, हे मात्र निखिल भोईर दर्शवतायत. एक तुम्हारी तो एक हमारी ठस्सन आणि ठोसा सूरज सरांच्या शब्दामध्ये म्हणायचं झालं तर मॅच मात्र चालू आहे. हर्षद हरड नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. पुढचा बॉल सज्ज होईल आपला बॉलिंग ट्रॅक वन. निखिल भोईर दर्जेदार लढत, रफ अँड टफ मॅच. याही वेळेला ओळखल्यानंतर सरळ याही बॉलला फेकून दिलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर.
ओव्हर दी मिड ऑन बॉल निघून जाईल. अभिनय पाटीलच्या बॅटमधनं या 3 चेंडूमध्ये 2 दर्जेदार स्ट्रोक बघायला मिळालेत. पुन्हा एकदा क्लासिकल स्ट्रोक, षटकार 6. तुम्ही आतापर्यंत जितकेही विजय मिळवलेत, परंतु यानंतरचा जो मेन एक विजय तो तुम्हाला खूप सारा गरजेचा आहे. चेंडू दुसरा आहे का मैदानात? चला मॅच कडे जाऊयात. बॉल आलेला आहे. शिवके धुरंधर आणि धुरंधर मैदानामध्ये या संघाचा मात्र उभा आहे अभिनय पाटील. निखिल भोईर यावेळी पुन्हा एकदा सज्ज होतील आपल्या बॉलिंग ट्रॅक वर राईट मोरती विकेटनं. यावेळेला फिंगर रोल केले, थोडासा लांब राहिलाय बॉल. सागर देसले त्या ठिकाणी आहेत लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव या बॉलवर कंप्लीट केली आहे. धावचीची संधी निर्माण झाली आहे. सागर देसले चाणाक्ष बुद्धिमत्ता वापरली आहे आणि कशा पद्धतीने ही धाव मात्र घ्यायला गेले तेव्हा हर्षद हरड डायमंड डकचा शिकार होऊन मंद हताश हतबल पावलांनी मात्र परतीच्या प्रवासाला जात असताना हर्षद हरडला मैदानामध्ये समजलंच नाही नक्की हे घडलंय तरी काय. सागर देसले आता असं वाटतंय तुम्ही ज्या बॉल घेऊन जाण्याचा जो मानस बाळगला तो मात्र तुमचा यशस्वी झालाय. ज्या पद्धतीने फेक केली, निखिल भोईरनं अचूक कलेक्शन केलं, या सगळ्या काही गोष्टी आपण रिप्लेच्या माध्यमातून लाईव्ह स्क्रीनवरनं पाहू शकाल. कशा पद्धतीने या बॉलला मात्र हातामध्ये कलेक्ट केला आणि कलेक्ट केल्यानंतर परफेक्ट बॉलला घेतलं हातामध्ये आणि तदनंतर मात्र या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. धावचीच्या स्वरूपामध्ये हर्षद याला एकही चेंडू न फेस करता मात्र डायमंड डक क्रिकेटमध्ये ज्या गोष्टीला म्हटलं जातं तशा पद्धतीने मात्र बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलेत. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय पराग पाटील. सज्ज होईल पुढचा बॉल. गोलंदाजी ट्रॅक वरनं निखिल भोईरच्या विपक्ष याही वेळेला जज केलंय आणि तदनंतर ओळखून फेकून दिलंय. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पंचांचा इशारा या ठिकाणी येईल. बॉल सरळ निघून जाईल. पुन्हा एकदा ओव्हर दी बाउंड्री लाईन, षटकार 6. सज्ज होईल पुढचा बॉल. या वेळेला या मॅच मधली सर्वात महत्वपूर्ण कॅच आहे आणि त्या ठिकाणी रितेश राऊत होते ज्यांच्याकडनं चुकी झाली. कॅच व्हायला हवी होती मात्र रितेश राऊत यांच्या हातामधनं ती कॅच ड्रॉप झाली आहे. अभिनय पाटीलला जीवनदान गेले असं म्हणावं लागेल. षटक क्रमांक संपले पहिल्या षटका अखेरीस तब्बल 21 धावा स्कोर कार्ड वर लावल्या जात आहे. दर्जेदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा विराट कोहली उभा आहे आणि त्याने मात्र धावा कशा पद्धतीनं खोऱ्यानं जमवायला सुरुवात केली आहे. परंतु निखिल भोईरनं सुद्धा संधी निर्माण करून दिलेली त्या संधीचं मात्र वेगानं सोनं करता आलं नाहीये. कॅच ड्रॉप झाली आहे. विकेट पहिली आपण तर एक गमवावी लागली आहे. पहिलं षटक संपले आणि धावा पाहिल्या तर 1 बाद 21. आपण प्रति दिवसाचे एक प्लेयर ऑफ द डे काढलेले आहेत. प्रति दिवसाचे एक प्लेयर ऑफ द डे त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. त्यांच्याकरिता कूलर आहे. चाय पिला कॅफे अर्थातच त्यांच्या माध्यमातून प्रति दिवसातील एक प्रतिम खेळाडू करिता सर्वोत्तम खेळाडू करिता कूलर आहे. चाय पिला कॅफेचे मालक सुशांतजी ठाकरे आणि निखिलजी भोईर यांच्या माध्यमातून पहिल्या दिवसाचा प्लेयर ऑफ द डे राहिलेला खेळाडू आहे. संघ आहे
पहिल्या दिवसाचा खेळाडू आहे. या मैदानावर नेहमी आणि या कुणबी लीग मध्ये ज्याचा बोलबाला राहतो तो खेळाडू आहे श्री बालाजी चॅम्पियन संघाचा नंदन पाटील. नंदन पाटील या 65 धावा आणि 7 विकेट ज्याने पहिल्या दिवसामध्ये कमवल्यात. तो नंदन पाटील पहिल्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे. नंदन या आपण मुख्य मंचावर. 40+ एक खेळाडू फलंदाजी किंवा एक गोलंदाज कंपल्सरी आहे. या वेळेला मात्र 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मागे दर्पण पुढचे आहेत. बॉलवर येत आहेत झपाट्यानं. एक सिंगल या बॉलवर मिळते. हे बॅटल रंगतदार आहे. हे बॅटल रंगतदार आहे. या दोन खेळाडूंमधला कडा संघर्ष. दोन प्रतिभावान खेळाडू म्हणजे म्हणतात ना, एक बाजूला आपण पाहतो सर ज्याला आपण संबोधले वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा विराट कोहली, तर दुसऱ्या बाजूने पाहिलं तर वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा मलिंगा मात्र मैदानात बघायला मिळतो. या दोघांमधलं बॅटल हे मात्र रंगतदार आहे. काय ज्या खोरानं मात्र अभिनय पाटील पहिल्या षटकामध्ये बघायला मिळालेला, बाबूच्या विपक्ष तसा बघायला मिळेल. या वेळेला परफेक्ट प्लमच्या स्वरूपामध्ये बाबूनं मात्र पहिल्या बॉलवर प्लमच्या स्वरूपामध्ये या मॅच मधली सर्वात महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली आहे. आणि ही विकेट मिळाल्यानंतर सगळ्यात आधी हाच तोंडातनं निघाला असेल ते रितेश राऊत यांच्या, कारण महत्वपूर्ण ही विकेट आहे. परंतु बाद होण्याच्या आधी काय दर्जेदार खेळ करून मैदानाच्या बाहेर जात आहेत अभिनय पाटील, ज्याच्या बॅटमधनं वैयक्तिक आपल्याला 3 षटकार बघायला मिळाले. 19 धावांची इनिंग 21 धावांची ज्याने इनिंग पेशकश केली आहे आणि ते मात्र परतीच्या प्रवासाला जात आहेत. या पहिल्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे नंदन पाटील. दुसऱ्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे राहिलेला खेळाडू आहे बंडू 11 संघाचा शुभम पाटील. शुभम पाटील आहेत का? या लवकर या. आणि तिसऱ्या दिवसातील ज्याने गेल्या मॅच मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला, समोरच्यांच्या तोंडात आलेला घास तो मात्र आपल्या बाजूने आणला आणि संघाला टॉप 6 मध्ये नेऊन पोहोचवलं तो रोहित ठाकरे. चला या तिन्ही खेळाडूंनी यायचे प्रति दिवसाचे प्लेअर ऑफ द डे. नंदन पाटील, शुभम पाटील, रोहित ठाकरे. नंदन आमच्या दिशेने येत आहेत. शुभम आणि रोहित आपण सुद्धा या. मॅच आपण कंटिन्यू करणार आहोत. मुख्य मंचावर मान्यवर बघायला मिळतात. सागर दादा आहेत, तदनंतर स्वप्नील दादा आहेत, तदनंतर त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर राजू देसले साहेब आहेत, मनोजी वल्टे साहेब आहेत, तदनंतर हे सर्व मान्यवर मुख्य मंचावर आपण पाहतो. या सर्वांचं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. वेळ लावलेली आहे, या गोष्टीची नोंद असते. त्या विवेक जाधव आपल्यासाठी वेळ लावलेली आहे. बॅटिंग करणारा खेळाडू आपण यस ओके. ओ दर्जेदार प्रचंड वेगानं या वेळेला मात्र निखिल भोईरनं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, परंतु त्याच्या गोलंदाजीची पुरेपूर भरपाई तो मात्र त्याचा एक पार्टनर, ते नाव आहे विवेक जाधव. ज्या आपण वाडा तालुक्यामधनं बऱ्याचशा जोड्या पाहतो, फलंदाजी गोलंदाजी एक संघामधनं बिलॉंग करणाऱ्या, त्या या 2 जोडी आहे. त्यापैकी एक जोडी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. योगेश पाटील आणि पराग पाटील, दुसऱ्या बाजूने निखिल भोईर आणि विवेक जाधव. या वेळेला जोरदार अपील, पुन्हा एकदा प्लम परफेक्ट यष्टांच्या मधोमध सापडलेत योगेश पाटील यांच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन, खेळाडू बाद. मनोज भाऊ, असं म्हणावं लागेल की आपण जी ही स्पर्धा भरवतोय, आपण याआधी नंदनचा खेळ पाहिलाय, परंतु आपल्याला या स्पर्धेमधनं जो आपला मेन उद्देश आहे की नव्या खेळाडूंना संधी मिळणं आणि संधी मिळाल्यानंतर एक प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी आपण तयार केलाय. आणि रोहित ठाकरेला आपल्या ज्या पद्धतीने त्याने गेल्या मॅच मध्ये फलंदाजी केली आहे, प्लेअर ऑफ द डेचं आपण पारितोषिक या ठिकाणी वितरित करणार आहोत. नंदनला आपण सातत्याने संपूर्ण तालुक्यातील स्पर्धा असू द्यात, ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा नंदनला खेळताना पाहिलंय, परंतु रोहित ज्या पद्धतीने खेळलाय, आपण पहिल्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे
त्या ठिकाणी उपस्थित झालेत. नंदन पाटील यांना आपण जो कूलर आहे चायपिला कॅफेचे ओनर अर्थातच सुशांतजी ठाकरे आणि निखिलजी भोईर यांच्या माध्यमातून चला आपण तो त्यांना वितरित करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो या ठिकाणी आपण नंदन याला या ठिकाणी हे वितरित करतोय प्लेअर ऑफ द डे पहिल्या दिवसातील सर्वोत्तम खेळाडू. या वेळेला आडव्या बॅटनं दिशा भरकटली, दिशा से भटके तो मिलेंगे फटके, बॅटची एज घेऊन बॉल चाललाय सर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, दंदन करीत चौकार. आकाश पाटील आलेत मैदानामध्ये आणि आकाशनं आल्या आल्या मात्र सुरुवात केली आहे, या बॉलवर चौकार ठोकलाय. या वेळेला मात्र महत्वाच्या क्षणाला चौकार आलाय, मोमेंटम शिफ्ट करणारी, कारण कुठेतरी जे सर्व काही गोष्टी होत्या त्या समोरच्या संघाच्या दिशेने चालल्या होत्या. या वेळेला त्या बॉलला आपण पाहिलं तर कट केलंय वन मोर यंग टॅलेंट फ्रॉम वाडा तालुका अर्थातच शुभम पाटील, तोही या ठिकाणी पोहोचलाय. अभिनंदन नंदन. तदनंतर पुन्हा एकदा मॅच कडे परतूयात. पुढचा बॉल घेऊन विवेक जाधव. या वेळेला जोरदार अपील वन्स अगेन प्लमच्या स्वरूपामध्ये पंचांचं बोट चाललंय हळूवार पद्धतीने आकाशाच्या दिशेनं. विवेक जाधव पायांवर मारा करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आणि परफेक्ट प्लमच्या स्वरूपात त्याने 3 गडी बाद केलेत, विकेट खेळाडू बाद. त्यानंतर दुसऱ्या दिवसातील सर्वोत्तम खेळाडू अर्थातच स्वर्गीय बंडू स्मृती SB11 या संघाचा नाव आहे शुभम पाटील, मॅन फ्रॉम सापरोंडे. शुभम पाटील या. शुभम आपण यायचंय पुढे. शुभम यांना आपण शुभ सन्मानित करणार आहोत. शुभम पाटील यांना आपण मुख्य मंचावर या ठिकाणी सन्मानित करतो. लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल आमचे 2 40+ खेळाडू राजू देसले साहेब, तदनंतर गौतम पटेल साहेब, लालू दादा, तदनंतर अभिनंदन शुभम. आणि तदनंतर तिसरा खेळाडू कालच्या दिवसातील सर्वोत्तम खेळाडू. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसात काय खेळी केली ते माहिती नाही, परंतु ती कालच्या दिवसाची राहिलेली आजची मॅच आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने त्या रोहितनं खेळी केली आहे, तो रोहित ज्या पद्धतीने लढलाय त्याने त्या 12 चेंडूत 38 ची गरज असताना ज्या पद्धतीने ती धावसंख्या चेस केली आहे, अगदी कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. मी मनोजी वलटे आपणासच विनंती करतो आणि त्यांच्या समवेत ज्याच्या बाबांच्या माध्यमातून कूलर आलाय ते आहेत ते आपण रोहित यांना वितरित करतोय. दिव्य यांच्या शुभ हस्ते वितरित केलं जाते. सुशांतजी ठाकरे यांचे सुपुत्र आहेत ज्यांच्या माध्यमातून एक कूलर आलंय. खूप खूप अभिनंदन रोहित, आजचा दिवस तुझा आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता पेशाने आपण पाहिलं तर इंजिनियर, परंतु क्रिकेटवर नितांत प्रेम आणि क्रिकेटची आवड आणि ओढ आणि त्या सर्व काही गोष्टी एकत्रित जपणारं हे व्यक्तिमत्व फलंदाजी करण्याकरिता या ठिकाणी दाखल होत असताना आपण पाहतोय प्रशांत ठाकरे. परंतु मुख्य मंचावर आपण आमंत्रित करूयात AA स्पोर्ट्स. खऱ्या अर्थानं या तालुक्याची ओळख या संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये ज्या व्यक्तिमत्वाने निर्माण केली आहे, जफरभाई पटेल या ठिकाणी उपस्थित झाले. तदनंतर वाडा तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष मिस्टर महेश जाधव. महेश दादा आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. परंतु या टेनिस क्रिकेटने दिलेलं नाव म्हणजेच बांबू या नावाने खूप सारी या टेनिस क्रिकेटमध्ये ओळख आहे. गोलंदाजी करण्याकरिता येतात तेव्हा तेच नावाने पुकार त्यांचा सातत्याने केला जातो. परंतु गोलंदाजी आपण मॅच कडे परतूयात.
खूप विलंब होतोय, खूप विलंब होतोय. धावसंख्या 2 षटका अखेरीस 26 बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता युवा प्रतिभा संपन्न खेळाडू दर्पण फोर्से. पहिला बॉल फुलटॉस स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेनं. सागर देसले येत आहेत बॉलवर. धन्यवाद. त्यानंतर वाडा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय जयजी पाटील यांचा देखील एक शुभ आगमन झालंय. प्लीज वेलकम वेलकम सुस्वागतम. ज्यांच्या अध्यक्षतेखाली वाडा टेनिस क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलंय ते विद्यमान अध्यक्ष सन्माननीय जयदा पाटील यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यानंतर मुख्य मंचावर आपण पाहू शकाल मुख्य मंचावर आणखी आपण पाहू शकाल डबल ए स्पोर्ट्सचे सर्व सन्माननीय आदरणीय जफरजी पटेल. अगदी फक्त वाडा नव्हे, पालघर नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर भारताच्या बाहेर देखील जो ब्रँड पोहोचलाय त्याचे सर्व अर्थातच डबल ए स्पोर्ट्स जफरजी पटेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मुख्य मंचावर आपण वाडा तालुक्यातील टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष जयजी पाटील आणि उपाध्यक्ष महेशजी जाधव या दोन्ही व्यक्तिमत्वांना पाहतोय. त्या ठिकाणी मुख्य मंचावर जफरभाई पटेल हे सुद्धा उपस्थित झाले, डबल ए स्पोर्ट्सचे ओनर. या वेळेला बॅटची एज घेतली आहे. महत्वपूर्ण कॅच योगेश चौधरी आहेत त्या ठिकाणी. योगा काका गेले कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने चढ उतार अनेक पाहिलेले त्याने ही कॅच कंप्लीट केली आहे. दर्पण फोर्से महत्वाच्या क्षणाला मात्र विकेट मिळवून देतोय. ज्या पद्धतीने आतापर्यंत या षटकात गोलंदाजी त्याची बघायला मिळते. गेल्या मॅच मध्ये थोडासा महागडा राहिलेला, परंतु या सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये फरक बघायला मिळतोय. यावेळी मात्र चांगली गोलंदाजी बघायला मिळते. फलंदाजीसाठी प्रशांत ठाकरे यांना परतीच्या प्रवासाला धाडले जाते. धावसंख्या असेल 29. 3 बॉल्सचा इथून खेळ बाकी आहे. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत चेतन मान फ्रॉम सरसोळ. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता दर्पण. पुढचा बॉल चेतनच्या विपक्ष. याही वेळेला फटका चांगला कव्हरच्या क्षेत्रामध्ये गेलाय. मागे फिल्डर येत आहेत, बॉलला स्टॉप करतील रितेश राऊत. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. वेगानं बॉलला स्टॉप करतायत. स्टॉप करणं कारण या मैदानामध्ये तुम्ही खेळतायत. या मैदानामध्ये टप्पा पडल्यानंतर जो भयानक पद्धतीने बॉल बाउन्स होतो त्याला थांबवणं खूप कठीण असतं. परंतु मैदानाच्या आतमध्ये फायटिंग टोटल तर उभी झाली आहे आणि हायेस्ट टोटलच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण शिवके धुरंधर या संघाला पाहतोय. या वेळेला मात्र दांडी 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 गुल बॉल ऑफ द डे म्हणावं लागेल. अगदी अप्रतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये दर्पण फोर्से यांनी हाताळलाय. परफेक्ट यॉर्कर लेनचा चेंडू आणि जागा मिळाली, यष्ट्या दिसल्या आणि यष्ट्यांच्या मोहामध्ये पडणं हे नेहमीच त्याला आवडतं आणि या वेळेला मात्र विकेट मिळवून दिली आहे. महत्वाचा खेळाडू जे मात्र मैदानामध्ये होते चेतन त्यांना परतीच्या प्रवासाला धाडलं जात आहे. विकेटचं पतन खेळाडू बाद. बघा लाईव्ह स्क्रीनवरनं आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय कशी हलक्याच्या यष्ट्या दिसल्या आणि दिसल्या मात्र परफेक्ट यॉर्कर बॉल दर्पण फोर्सेच्या माध्यमातून बघायला मिळाला. विकेटचं पतन खेळाडू बाद. अजून एक यंग ब्रिगेडियर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता या हंगामामध्ये ज्याची फलंदाजी गोलंदाजी दोन्ही मात्र अप्रतिम बघायला मिळाला तो सरसोळकरांचा अभिमान आज शिवके धुरंधर या संघामधून बिलॉंग करत असताना यश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. यंग बॅटल आहे एकमेकांच्या विपक्षामध्ये दोन्ही युवा प्रतिभा संपन्न खेळाडू आणि याही वेळेला दर्पण मात्र वन मोर विकेट. अजून एक सफलता आपल्याला संघाला मिळवून दिली आहे. बॅटची एज घेतली आणि तदनंतर बॉल मात्र जाऊन यष्ट्यांवर आदळलाय. याही बॉलवर आली आहे विकेट. महत्वाच्या क्षणाला हे दर्पणचं अगदी दर्जेदार षटक. ज्या पद्धतीने विवेक जाधवनं गोलंदाजी केली तशाच पद्धतीने या षटकामध्ये दर्पणकडनं गोलंदाजी बघायला मिळाली. त्यानेही धावा खर्ची केल्या 5 आणि विकेट तब्बल मिळवून दिल्या 3. अगदी दर्जेदार बॉलिंग. कुठेतरी आता मात्र अडचणींच्या भोवऱ्यामध्ये बघायला मिळते शिवके धुरंधर टीम. सर पहिल्या षटकामध्ये विचार केला जेव्हा अभिनय पाटील मैदानामध्ये होते त्यांनी पहिल्या षटकात तब्बल 21 धावा ठोकलेल्या, परंतु तदनंतर जी 2 षटकही अबीर 11 आरपी लायन्स वाडा संघाच्या दिशेने राहिलेत. आता अंतिमच्या इथून 6 चेंडू बाकी आहेत. कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरनं आणलं जाईल आणि 7 विकेट गेल्यात. तदनंतर जाऊयात आपण मुख्य मंचावर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मानकडे.
डबल ए स्पोर्ट्स ब्रँडचे सर्व जफरजी पटेल यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. मी गौतमजी पटेल उर्फ लालू यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय डबल ए स्पोर्ट्सचे सर्व जफरजी पटेल यांचा मुख्य मंचावर शाही सन्मान करायचा आहे. विक्रमगड वाडा तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये अगदी मान्यवरांचा यथोचित शाही सन्मान केला जातोय. तदनंतर आमदार दौलतजी दरोडा यांच्या स्वीय सहाय्यक सन्माननीय आदरणीय रोहिदासजी शेलार यांचं येथे शुभ आगमन होत आहे. प्लीज वेलकम सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय रोहिदासजी शेलार अगदी या स्पर्धेला आवर्जून मात्र हजेरी दर्शना असताना मात्र पाहू शकाल. त्यानंतर महेश जाधव यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित सन्मान केला जाईल. आदरणीय सन्माननीय महेशजी जाधव लिजंड क्रिकेटर अगदी एक लिजंड क्रिकेटर म्हणून ज्याला ओळखलं जातं त्यांचा मुख्य मंचावर शाही सन्मान केला जाईल. मी मनोजी वलटे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय महेशजी जाधव यांचा यथोचित सन्मान केला जातोय. 8वी विकेट या ठिकाणी गमवावी लागली आहे. फिंगर रोल केलेले या बॉलवर गती दिलेली नव्हती. फटका चांगला होता. जर का त्या बॉलला पेस तेवढा असता तर तो डेफिनेटली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता, परंतु या बॉलवर गती दिलेली नव्हती. पराग ओळखायला थोडेसे चुकले आणि ज्या कारणाने हा फटका यशस्वी होऊ शकला नाही. कल्पेश भोईर स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये होते. मॅन फ्रॉम खरिवली त्यांनी या ठिकाणी मात्र ही कॅच कंप्लीट केली आहे. फलंदाजी करण्याकरिता भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. गेल्या मॅचचा हिरो ज्याने गोलंदाजी मध्ये असं षटक हाताळलं जे कारण आहे हा संघ आपण टॉप 6 मध्ये पाहतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 40+ चे लेफ्ट हँडेड मॉर्निंग क्लबचे सदस्य मिस्टर गुरुनाथ मोकाशी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल झाले. हे 2 खेळाडू आहेत मनोज भाऊ ज्यांनी ही 2 गेल्या मॅच मध्ये जी 2 षटकं हाताळली होती ते कारण सकाळी त्यांचा मुलगा सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळून गेलेले आहेत. आणि तेच गुरुनाथ मोकाशी मैदानाच्या आतमध्ये दाखल लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. आणि लेफ्ट हँडेड बॅटर म्हणजे या मैदानावर ज्यांचा पुरेपूर बोलबाला ज्यांना थांबवणं खूप कठीण आहे. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं रोहित ठाकरेंनी काय फलंदाजी केली. थोडी गेम स्पीडअप करा. चला पुन्हा एकदा सागर देसले सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. मॅन फ्रॉम विक्रमगड माले यावेळेला कार्पेटच्या सहाय्यानं बॉलला खेळून काढलाय. बॉल चाललाय लॉंगॉनच्या दिशेने. निखिल भोईर बॉलवर येत आहेत. एक सिंगल या बॉलवर मिळाली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि इट्स अ सेफ. 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. बघा युवानांना लाजवणारी 40+ चे एक खेळाडू मैदानामध्ये आहेत ज्यांनी काय वेगानं या 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात. त्यांना माहिती आहे एक धाव 2 धाव जेव्हा चेसिंग करायला येतो तेव्हा मात्र ती कशा पद्धतीने हार्ड होत असते. परंतु यावेळेला गुरुनाथ मोकाशी पाहिलं वेगानं आला आणि 2 धावा दोघांमध्ये कॉलिंग चांगला असल्यामुळे यस नो या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. आणि धावसंख्या पाहिली तर 33. 4 चेंडूंचा अजून सुद्धा इथून खेळ बाकी आहे. पहिली जेव्हा एक खेळाडू बाद झाले तेव्हा आपण धावसंख्या ती पाहिली तर यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळलात करा. गुरुनाथ मोकाशी एक तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फंबल हलकीशी आणि लगेचच वेगानं 2 धावा कंप्लीट. दर्जेदार फलंदाजी गुरुनाथ मोकाशी यांच्याकडनं बघायला मिळते. मोठे फटके लुप्त झालेत परंतु 2 धावा घेत आहेत. म्हणजेच त्यांना माहिती आहे 2 धावांनी सुद्धा मात्र संघ आपला चांगल्या सुस्थितीत जाऊ शकतो. कारण बॉलिंगचा अटॅक हा शिवके धुरंदरकडे सुद्धा तेवढाच चांगला आहे आणि तीच गोष्ट बघायला मिळते. तदनंतर अलमान गावचं युवा नेतृत्व सन्माननीय आदरणीय निलेशजी मोकाशी हे देखील इथे दाखल झालेत. त्यांना देखील विनंती असेल आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पुढच्या बॉलकडे आपण जाऊयात. सज्ज होईल सागर देसले पुढचा बॉल घेऊन. यावेळेला फुलटॉस बॉल बॅटवर आला नाहीये. धनंजय कडनं हलकीशी चूक. एक कंप्लीट. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा निघतील. पहिल्या नव्हे सेकंड नव्हे थर्ड अटेम्प्ट मध्ये बॉलला हातामध्ये कलेक्ट केलं जात आहे. योगेश चौधरी त्या ठिकाणी पोहोचले आणि बॉलला कलेक्ट केलं. रिव्ह्यू करता मागणी केली आहे. बॅटरनं रिव्ह्यू करता मागणी केली आहे. थर्ड अंपायर नेक्स्ट मॅच असेल
यानंतर होणारा यापुढील सामना बंडू स्मृती SB 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल टीम बंडू स्मृती SB 11 आणि त्याच्या विपक्षामध्ये विहान स्ट्रायकर. चला बोथ टीम कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करण्याकरिता सन्मानानं टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन्स बंडू स्मृती SB 11 आणि विहान स्ट्रायकर्स. धावसंख्या पहिली आपण स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचली आहे 33. या बॉलचा डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे. माफ करा 37. 37 धावा जोडल्या गेल्यात. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. तसं तदनंतर मुख्य मंचावर अगदी मान्यवर दाखल झालेत सागरजी ठाकरे शेलटे गावचा एक व्यक्तिमत्व, तदनंतर वावेकर गावचा एक दिग्गज व्यक्तिमत्व स्वप्नीलजी ठाकरे, तदनंतर वरसाळे गावचं एक युवा नेतृत्व प्रकाशजी भानुशाळी यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील कुणबी क्रिकेट लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. थांबवतोय संकेत एक मिनिट. धावसंख्या 38 आहे स्कोर कार्डवर. फ्री हिटचा बॉल आहे. सागर देसले आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गुरुनाथ मोकाशी यावेळेला बीट केला. बॉल निघून जाईल विकेटच्या मागे. डॉट. धावसंख्या 38 आहे. 2 चेंडूचा खेळ अजून सुद्धा इथून बाकी. स्ट्रायकिंग एंडला गुरुनाथ मोकाशी चांगली फलंदाजी करतायत आतापर्यंत. या वेळेला गुरुनाथ मोकाशीच्या बॅट बंद. मॅच मधला मोमेंटम शिफ्ट करणारा मैदानाच्या आतमध्ये ओव्हरपिच बॉलचा खरपूस समाचार. बॉलला सरळ फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. गुरुनाथ मोकाशी यांच्या बॅट मधनं ब्रँडेड स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. षटकार 6. धावसंख्या 44. 44 धावा जोडल्या गेल्यात. धावा स्कोर कार्डवर. याही वेळेला फटका सजवलाय करा. त्या ठिकाणी या मैदानाची आउटफील्ड प्रचंड वेगवान आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल 1 बाउन्स न सीमारेषा पार. 40+ चे खेळाडू प्रेक्षकांनो त्यांची फलंदाजी आवडली असेल एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्या बॅटिंग करिता. ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी बघायला मिळाली आहे. मंचावरील मान्यवर सुद्धा आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने गुरुनाथ मोकाशी यांची या मॅच मधनं आपण फलंदाजी पाहिली. वैयक्तिक 6 चेंडू 16 धावा केल्यात. अगदी दर्जेदार 6 चेंडू 16 धावा ठोकून नाबाद राहिलेत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय. बंडू स्मृती SB 11 आणि विहान स्ट्रायकर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन बंडू स्मृती SB 11 आणि विहान स्ट्रायकर्स. 266.67 स्ट्राईक रेटनं तब्बल या धावा कन्वर्ट केल्या. त्यांच्या रडार मध्ये बॉल आला. त्यांच्या स्लॉट मध्ये बॉल आला आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं गुरुनाथ मोकाशी. चला या आपण टॉस कडे जाऊयात. बंडू स्मृती SB 11 आणि विहान स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. हा या ग्राउंडला फेरफटका मारणं बरेच दिवसांनी. तर यापुढील होणारा सामना KVRS ब्लास्टर्स विहान स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये बंडू स्मृती SB 11 दोन्ही संघ कर्णधार. लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. मान्यवर देखील टॉस बॉक्स मध्ये दाखल होत आहेत. दोन्ही कर्णधार शुभम पाटील एक विनंती असेल आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. विहान स्ट्रायकरचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचतोय. नंतर दोन्ही कर्णधार आमच्या समोर टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. नंतर मी
यापुढील होणाऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी विनंती करेन सन्माननीय रोहिदासजी शेलार, आमदार दौलतजी दरोडा यांचे स्वीय सहाय्यक तथा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा प्रकाशजी भानुशाली, स्वप्नीलजी ठाकरे, सागरजी ठाकरे, निलेशजी मोकाशी, मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचं आहे. सुपर 6 सामना क्रमांक 2 टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक केली जाईल. सन्मान्य मान्यवर रोहिदासजी शेलार दाखल होत आहेत. सर टॉस बॉक्स मध्ये आमच्या समोर मानवर जोडले जात आहेत. दोन्ही संघ कर्णधार दाखल झालेत. एका बाजूने KVRS ब्लास्टर्स वियान स्ट्रायकर्स शेखर ठाकरे, तर त्यांच्या विपक्षामध्ये कर्णधार बंडू स्मृती SB इलेव्हन दिशांत साबळे, दोन्ही कर्णधार दाखल झालेत. सुपर 6 चा सामना सांगतोय. सामना क्रमांक 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतीये. मॉर्निंग कॉलिंग दिली गेली आहे विहान स्ट्रायकर संघाकडनं. मॉर्निंग वॉन द टॉस. अगदी आपण नाणेफेक जिंकली. आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. असं प्रथमतः आपण नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. किती धावसंख्येपर्यंत एक मजल मारण्याचा प्रयत्न असेल? त्यांना आम्ही 50 च्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. नंतर मी जाईन दिशांत. नाणेफेक आपण पराभूत झालेत, तर आपल्याला आता प्रथमतः फलंदाजी करावी लागते. तर किती धावसंख्येपर्यंत एक मजल मारण्याचा प्रयत्न असेल? कारण दुपारचं सत्र आहे, 4 षटकांचा सामना. 50+. नक्कीच 50+ मध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न असाल. त्यासाठी मात्र तुमच्या फलंदाजांवर आता कसं असेल? तुमच्याकडे त्यासाठी कोणते मोठे फलंदाज असतील? रोशन लारा, दादा, शुभम दादा असे आहेत. नक्कीच अगदी फलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे. त्यानंतर मी जातोय मान्यवरांकडे. सन्माननीय रोहिदाजी शेलार, अगदी ही स्पर्धा आपण बघतोय विक्रमगड वाडा तालुका कुणबी प्रीमियर लीग, 2 तालुक्यांची ही स्पर्धा. अगदी स्पर्धेबद्दल अगदी थोडक्यात आपण काय म्हणाल? थोडक्यात मनोगत व्यक्त करायचंय. कुणबी क्रिकेट प्रीमियर लीग 2026 या दोन्ही जिल्ह्यामध्ये एक अशी प्रमुख अशी ही लीग कुणबी प्रीमियर लीग या वाडा तालुक्यामध्ये आयोजित केली जाते. अनेक वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने एक खेळाडूंना एक चांगला असं व्यासपीठ निर्माण करून देण्याचा आयोजकांनी प्रयत्न केलेला आहे. मी खऱ्या अर्थाने आयोजकांना खूप खूप धन्यवाद देईन. अशा चांगल्या पद्धतीने स्पर्धा आयोजित करण्यासाठी तुम्हाला आई जगदंबा उदंड आयुष्य देवो आणि पुढील वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. सर्व खेळाडूंना सुद्धा माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद साहेब. मी विनंती करेन आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय आणि सामन्याचा आनंद घ्यायचा. योगा काका मैदानामध्ये आहे आणि पहिला बॉल त्यांना संधी मिळाली आहे आणि पहिल्याच बॉलला त्यांनी सरळ पाठवून दिला. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. या बॉलला चौकार 4. हॅलो. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आता युवा हॅलो योगेंद्र पाटील सरांचं इथे आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम आणि सुस्वागतम. योगेंद्रजी पाटील साहेब आपण युवा उद्योजक केल्टन व्यक्ती पाहतोय, त्यांचं हार्दिक सुस्वागतम. त्याचसोबत राजजी ठाकरे साहेब वारेटचं देखील आपण सन्मान करतोय व्यासपीठावर. त्यांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम. सुरुवातीला आपण मंचावर यावं. आपलं हार्दिक स्वागत. चला मॅचकडे आपण जाऊया. दर्जेदार लढत आपल्याला बघायला मिळते. विजयाकरता समोर 49चं आव्हान आहे. या बॉलला एकच धाव या बॉलवर आली आहे. 2 चेंडू संपलेत, 5 धावा आपण पाहतोय. गोलंदाजी मार कोण? गेल्या मॅचचा सुपरस्टार, गेल्या मॅचचा हिरो अमोल गोतारणे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे. थर्ड इयरच्या बाहेर 2 खेळाडू तैनात केले गेलेत. एक पहिला पंटर स्क्वेअर लीगच्या रिझन मध्ये, दुसरा पहिला तर यावेळेला दर्जेदार चेंडूची हाताळणी अमोल गोतारणे. वा काय गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून.
एक धाव या बॉलवर आली आहे. आपण मॅचकडे जाऊयात. या वेळेला योगा काकानं उडवून दिलं. योगेश चौधरी यांच्या बॅटमधनं बॉल चाललाय. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. वन बाउन्स ओव्हर दी स्क्वेअर लेग. सीमारेषा पार. चौकार 4. पहिलं षटक प्रगतीपथावर पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर. आमचे स्कोरर दर्शवत आहेत 10 धावा जोडल्या गेल्यात. 4 चेंडू संपलेत. अमोल गोतारणे यावेळेला फुल टॉस बॉल. यष्ट्यांच्या मागे झाली आहे चूक. यष्ट्यांच्या मागे झाली आहे चूक. आणि या मैदानामध्ये लॉंग स्टॉपला भल्या भल्या गोष्टी घडलेल्या आहेत. या मैदानामध्ये अनेक कारनामे लॉंग स्टॉपच्या दिशेने पाहिलेत. बॉल निघून गेलाय. विकेट किपर आकाश पाटीलला गुंगारा देऊन पंच बाईची आहे का असं विचारता. बॅटेज. ओके ओके क्षमस्व आहोत. या ठिकाणी बॅटेज होती आणि तदनंतर मात्र विकेट किपरला गुंगारा म्हणजे आकाश पाटील यांच्या हातापासून थोडा खाली राहिलाय. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. परंतु मैदानामध्ये बहरामध्ये जयजी आपण एका बाजूने गुरुनाथ मोकाशी यांची फलंदाजी 40 प्लसची पाहिली. दुसऱ्या बाजूने योगेश चौधरी यांची फलंदाजी बघायला मिळते. बहरामध्ये 40 प्लसचे खेळाडू आहेत. याही वेळेला वा क्या बात आहे. काय क्लासिकल स्ट्रोक मैदानातला बघायला मिळालाय. ही अदाकारी टिपिकल एकदम कॉपीबुक स्टाईल न फटका कशा पद्धतीने सजवावा याचं उत्तम प्रात्यक्षिक बघायला मिळत आहे. धावसंख्या 18 जोडली गेली आहे. मिरिटवर मात्र फलंदाजी बघायला मिळते. गॅप मधनं बॉल ट्रॅव्हल करणं हे मात्र खूप कठीण गोष्ट आहे. परंतु यावेळेला योगेश चौधरी ती अगदी सहज पद्धतीने करत असताना या पहिल्या षटकाखेरीस धावा आपण पहिल्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. 18 षटक क्रमांक संपले. पहिलं 49चं आव्हान समोर ठेवलंय. आता येणारे बॉल आहेत 18 करायचे तुम्हाला. 18 चेंडू आणि 31 ची गरज. हे महत्वपूर्ण षटक या मॅच मधलं सर्वात महत्वपूर्ण षटक हाताळण्याकरिता कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर येईल. गेम थोडी स्पीडअप करा. गेम थोडी स्पीडअप करा. यस अभिनय पाटील आणि विवेक जाधव मॅच बरोबरी सुटल्यात. आपण ज्या क्वालिफायरच्या मॅचेस आहेत त्यामध्ये आपण सुपर ओव्हर खेळणार आहोत याची नोंद असू द्या. सध्या होईल बॉलिंग ट्रॅकवरनं इंजिनियर प्रशांत ठाकरे गोलंदाजी करण्याकरिता. स्ट्रायकिंग एंडला विवेक जाधव प्रतिभा संपन्न डावखोऱ्या हाताचा फलंदाज. आणि तेवढाच या वेळेला संधी निर्माण करून दिली आहे आणि प्रशांत ठाकरेने करके दिखाया. पहिल्या बॉलवर विवेक जाधवला परतीच्या प्रवासाला धाडलं जात आहे. मॅच मधली महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते. विवेक जाधव बॅक टू डग आउट. विकेट खेळाडू बाद. तब्बल पहिल्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या. चला नवीन बॅटर आपण थोडे रेडीच राहा. नवीन फलंदाज. धावसंख्या आपण पाहिली अजून 31 ची गरज आहे. 17 चेंडू 31. प्रशांत ठाकरे गोलंदाजीला आलेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं त्यांनी पहिल्या बॉलवर विकेट मिळवून दिली आहे. विवेक जाधव मोठा हादरा लागलाय परंतु प्रशांत सुद्धा तेवढाच प्रतिभा संपन्न गोलंदाज आहे. याच गोष्टीचा आम्ही उल्लेख करत होतो की प्रशांतकडे सुद्धा क्षमता आहे. गतीमध्ये परिवर्तन करणं ही या खेळाडूची सर्वात मोठी ताकद आतापर्यंत राहिली आहे. मेडन ओव्हर या हंगामामध्ये या WCAच्या टुर्नामेंट्स मध्ये आपल्याला त्याच्याकडनं 3 बघायला मिळाल्यात. तोच प्रशांत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल भोईर प्रांगणामध्ये दाखल फलंदाजी करण्याकरिता.
निखिल भोईर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेत. बॉलिंग चला गेम थोडी स्पीडअप करा. राऊंडी विकेटनं यावेळेला लांब ठेवण्याचा प्रयत्न, बॉल मिस करून विकेटच्या मागे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय. कमबॅक करताना बघायला मिळत आहेत या ठिकाणी मात्र शिवके धुरंधर टीम. प्रशांत ठाकरे महत्वाच्या क्षणाला पुन्हा एकदा राऊंडी विकेटनं सज्ज होईल. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स. अगदी दर्जेदार बॉलिंग. पुन्हा एकदा प्रशांत ठाकरे जबाबदारी खांद्यावर. जेव्हा जेव्हा गोलंदाजीची येते तेव्हा तेव्हा त्या गोलंदाजी मधनं उभरणारा खेळाडू यावेळी मात्र बॉलिंग करताना बघायला मिळतोय. दर्जेदार गोलंदाजी, काबिले तारीफ. यावेळेला मात्र निखिल भोईरनं उडवलंय खरं. भूषण पाटील मेजर त्या ठिकाणी कॅच कंप्लीट करतायत. प्रशांत ठाकरे आणि प्रशांत ठाकरे एकच नाव या मॅच मधनं, या सामन्यामधनं, या गोलंदाजीतनं आपण उभरताना बघायला मिळतंय. ज्या पद्धतीने त्याने 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, ज्यामध्ये एकही धाव नाही आणि 2 तब्बल विकेट मिळवून दिल्यात. दर्जेदार गोलंदाजी. सामन्याला मात्र कलाटणी देणारा षटक प्रशांत ठाकरे या ठिकाणी हाताळतोय शिवके धुरंधर या संघाकरिता. धनंजय पाटील दादा, मॅन फ्रॉम चिंचगड, क्रियांश 11 चिंचगड संघाकडनं बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ही मॅच निखिल भोईर यांच्या नावी नव्हती. गोलंदाजीमध्ये तब्बल 21 धावा आणि फलंदाजीमध्ये थोडेसे अपयशी बघायला मिळाले. 3 चेंडू फेस केले, ज्यामध्ये 2 डॉट आणि 1 विकेट. सर पहिला पण ना गुरुनाथ मोकाशी यांनी जे शेवटच्या काही बॉलवर ज्या धावा काढल्या, तिकडचा जो कंप्लीट मोमेंटम अबीर 11 आरपीएल वाडा संघाकडे होता, तो त्यांनी शिवके धुरंधर या संघाकडे शिफ्ट केलाय. परंतु योगेश चौधरी आले, त्यांनी 18 धावा ठोकल्या. परंतु तदनंतर मैदानामध्ये गोलंदाजी करण्याकरिता प्रशांत ठाकरे आलेत आणि प्रशांत ठाकरे काय गोलंदाजी बघायला मिळाली आतापर्यंत. यशस्वी कामगिरी, यशस्वी मारा. यावेळेला धनंजय आल्या उडवून देण्याचा प्रयत्न. मागे अभिनय पाटील येत आहेत बॉलवर. 1 धाव तर या बॉलवर कंप्लीट केली आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. योगेश चौधरी 5 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडला राहून सर्व काही गोष्टी बघितल्यात. आत्ता मात्र बऱ्याच काळानंतर स्ट्राईक एंडला आलेत. धावसंख्या 1 न वाढून 19. 5 चेंडूत फक्त 1च धाव खर्ची केली या दुसऱ्या षटकामध्ये. प्रचंड हवा, तुफान. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरून गोलंदाजी करण्याकरिता प्रशांत ठाकरे. त्याच्या विपक्ष योगा का. यावेळेला कॅच तर उडली आहे, परंतु नोमॅन लँड मध्ये बॉल पडेल. 1 कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि सिंगलवर समाधान मानता. वा काय गोलंदाजी प्रशांत ठाकरे, अगदी दर्जेदार. महत्वाचं दुसरं षटक, ज्यामध्ये 2 विकेट्स आणि 2 धावा. कडक गोलंदाजी. जास्त धन्यवाद. त्यानंतर जाऊयात आपण मुख्य मंचावर. अगदी मान्यवरांचा यथोचित शाही सन्मान स्वागत केला जाईल. मी आमदार दौलतजी दरोडा साहेब यांचे स्वीय सहाय्यक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सन्माननीय आदरणीय रोहिदाजी शेलार यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. मी
अमोलजी पाटील माजी उपसभापती यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय एक दिग्गज व्यक्तिमत्व रोहिदासजी शेलार यांचा मुख्य मंचावर शाही सन्मान केला जातोय. अगदी आपण पाहू शकाल कला क्रीडा सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं अगदी मोलाचं योगदान लाभतं असं एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय रोहिदासजी शेलार साहेब. तदनंतर सन्माननीय प्रकाशजी भानुशाली सर यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. युवा नेते प्रकाशजी भानुशाली मी गौतमजी पटेल यांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रकाशजी भानुशाली यांचा यथोचित शाही सन्मान करायचा आहे. बारा चेंडू 29ची गरज. यावेळेला बॅटची एज घेतलेली तदनंतर विकेटच्या मागे थोडीशी फंबल एकच सिंगल मिळाली आहे. मॅच आता मात्र तदनंतर निलेशजी मोकाशी अलमान गावचं एक युवा नेतृत्व निलेशजी मोकाशी यांचा मी मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. मी जयजी पाटील यांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय निलेशजी मोकाशी अलमान गावचं युवा नेतृत्व त्यांचा यथोचित शाही सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार शाल पुष्पचिन्ह व एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मात्र यथोचित सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढील अतिथीगण सागरजी ठाकरे शेलटे गावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय सागरजी ठाकरे यांचा देखील मुख्य मंचावर शाही सन्मान केला जाईल. मी कुलदीपजी पाटील यांना विनंती करणं आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय सागरजी ठाकरे शेलटे गावचे दिग्गज व्यक्तिमत्व त्यांचा मुख्य मंचावर शाही सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ व एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान केला जातोय. तदनंतर स्वप्नीलजी ठाकरे वावेघर गावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व स्वप्नीलजी ठाकरे यांचा देखील मुख्य मंचावर शाही सन्मान केला जाईल. मी प्रशांतजी गोतारणे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय स्वप्नीलजी ठाकरे यांचा शाही सन्मान करायचा आहे. पुढचा बॉल सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरनं. या वेळेला पहिला पॉइंटर दिशा बरकटी वाईड चेंडू पंचांनी दर्शवले इट्स अ नॉन प्लेबल. धावसंख्या आपण पाहिली तर 1 वाढून पुढे जात असताना 26-26 सज्ज होईल राऊंडी विकेटनं गोलंदाज. या वेळेला तदनंतर यापुढील सन्मान करू द्या आपण अनिकेतजी जाधव युवा उद्योजक यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. अनिकेतजी जाधव मी नितीनजी शिंदे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते अनिकेतजी जाधव यांचा यथोचित शाही सन्मान करायचा आहे. 9 चेंडू 22ची गरज आहे. 9 चेंडू 22. तदनंतर सन्माननीय आदरणीय पवनजी बारांदे पालघरचे उद्योजक ते देखील इथे दाखल झाले. त्यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. मी गौतमजी पटेल यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय पवनजी बारांदे सर यांचा यथोचित शाही सन्मान करायचा आहे. युवा उद्योजक पालघर इथे दाखल झालेत स्पर्धेसाठी. 8-18ची गरज. या वेळेला योगेश चौधरी यांच्या बॅट मधनं फटका चांगला अनुभवाचा पुरेपूर फायदा घेणारा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. नाव आहे योगेश चौधरी. आता ज्या गोष्टीकरिता भाऊ सगळ्यात जास्त सध्या भांडणं चालू आहेत
असं समीकरण मैदानामध्ये बघायला मिळते. 7-12चं समीकरण. 7 चेंडू 12ची गरज. 7 चेंडू आणि 12ची गरज. कडक फलंदाजी योगेश काका चौधरी यांच्या माध्यमातून बघायला मिळते. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याच्या नादामध्ये बॉलला स्टॉप केलंय मेजर भूषण पाटील. षटक क्रमांक संपलाय 3रं आणि धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्ड वर. त्या म्हणजेच 37. येणारे बॉल आहे 6, करायच्या तुम्हाला 12. शेवटच्या 2 चेंडूवर 1 षटकार 1 चौकार जो आला त्या गुरुनाथ मोकाशी त्यांनी ज्या पद्धतीने ती फलंदाजी केली त्या 2-2 धावा किती महत्वपूर्ण होत्या हे मात्र आता अपिर 11 आरपी लायन्स वाडा संघाला आठवत असेल. चला स्पीडअप करा, चला स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गोलंदाजी कोणत्यावर जबाबदारी इथून दिली जाईल, कोणावरती जबाबदारी सोपवली जाईल, कोण येईल गोलंदाजी करण्याकरिता, 6 चेंडूत 12 धावा डिपेंड करण्याकरिता कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल यावर मात्र संपूर्ण समीकरण या मॅचची अवलंबून आहेत. या तदनंतर अगदी मान्यवरांचा सन्मान व सत्कार आपण मुख्य मंचावर करत आहोत. केळठण गावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व योगेंद्रजी पाटील युवा उद्योजक यांचा मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. मी अमोलजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय योगेंद्रजी पाटील यांचा यथोचित शाही सन्मान करायचा आहे. कुणबी प्रीमियर लीग 2026 मुख्य मंचावर मान्यवरांचा शाही सन्मान केला जातोय. मॅचकडे जाऊयात. 6 चेंडू आणि विजयाकरता 12ची गरज. 6 चेंडू 12. गोलंदाजी ट्रॅक वरनं ज्याने या 12 धावा केल्यात तो गोलंदाजी करण्याकरिता गुरुनाथ मोकाशी. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण धनंजय पाटील यांना पाहतोय. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आलेत परंतु अभिनय पाटील आहे विकेट मधला खऱ्या अर्थानं आउटफील्ड मधला चिता. वेगानं बॉलला हातामध्ये कलेक्ट करतायत. यावेळी पहिला पण तर आता समीकरण इथून 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. 5 चेंडूत 11 धावांची गरज आहे. त्यानंतर वारेड गावचे युवा उद्योजक सन्माननीय आदरणीय राजजी ठाकरे साहेब यांचा देखील मुख्य मंचावर यथोचित शाही सन्मान केला जाईल. मी दिनेशजी पाटील 40+ लिजंड क्रिकेटर किवली गावचे व्यक्तिमत्व यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जाईल. सन्माननीय राजजी ठाकरे. काका यांच्या बॅट मधनं मैदानामध्ये येतोय दर्जेदार स्ट्रोक चौकार. दोघेही 40+ चे खेळाडू आहेत भाऊ, दोघेही 40+ चे खेळाडू आहेत ज्यांच्या मधला खऱ्या अर्थानं कडा संघर्ष संपूर्ण संघ खेळलाय. पण ही मॅच कोण दोघांच्या मध्ये चालू आहे ना तर गुरुनाथ मोकाशी आणि योगेश चौधरी या दोघांच्या मध्ये चालू आहे. आणि योगेश चौधरी यांची माहिती तर आमच्यापर्यंत अशी पोहोचली की 50+ चे खेळाडू आहेत. म्हणजे युवानांना लाजवेल अशी फलंदाजी. पहिल्या बॉल पासून तो खेळाडू मैदानामध्ये उभा आहे आणि अजून ज्या वेगानं फलंदाजी करतोय, ज्या खोरानं धावा करतोय. परंतु गुरुनाथ मोकाशी वैयक्तिक 33 या धावसंख्येवर त्याचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला पहिला पण तर शरीरापासून विचार केला तर लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पंचांनी दर्शवलंय या ठिकाणी. इट्स अ नॉन प्लेएबल डिलिव्हरी. वाईड +1 मिळतील धावा 2. समीकरणामध्ये बदल. धावा मात्र जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वर 44. आता इथून 5 धावांची गरज. मॅच बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल. 4 चेंडू आणि 5 ची गरज. परंतु गुरुनाथ मोकाशी कोणापेक्षा कमी नाहीयेत. या मैदानावर रोजचा सराव करणारा तो खेळाडू आहे. परंतु स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड फलंदाज धनंजय पाटील. याही वेळेला बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. इट्स अ नॉन प्लेएबल. इट्स अ व्हाईट बॉल. आता 4 चेंडू आणि 4 ची गरज. धावसंख्या 45. यावेळेला फटका सजवलाय खरा मात्र अभिनय पाटील यांच्यापासून थोडासा लांब चेंडू पडला. 1 कंप्लीट केली आहे. वेगानं फेक सुद्धा केली आहे.
इट्स अ व्हेरी क्रिटिकल डिसिजन, इट्स अ व्हेरी क्रिटिकल डिसिजन. या दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये काय योगेश चौधरी गेलेत, ही मॅच मधली टर्निंग मुवमेंट असू शकते. काय आपल्याला या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर बघायला मिळेल. सर्व काही गोष्टी अवलंबून आहेत. माझा थर्ड अंपायर कडे या ठिकाणी मागणी गेली आहे. थर्ड अंपायर कडे रेफर केलं गेलंय. आपण एका बाजूने पाहतोय शिवके धुरंधर अर्थातच केतनजी पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूने पाहिला तर अबीर 11 आरपी लायन्स वाडा तो म्हणजेच विपुल पाटील देहरजे यांचा संघ. इट्स अ विकेट, इट्स अ विकेट. योगेश चौधरी परतलेत परंतु प्रेक्षकांनो त्या खेळाडूच्या फलंदाजी करता एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. योगेश चौधरी काय ज्या वेगानं तो लढलाय आपल्या संघाकरिता. हो मग कंपल्सरी. महत्वाच्या दोन्ही वेळेला मात्र योगेश चौधरी यांनी स्वतःला थांबवून ठेवलंय. परंतु आता समीकरण अजून सुद्धा बाकी. येणारे बॉल 3 करायचे तुम्हाला. 3 चेंडू आणि 3 ची गरज. गुरुनाथ मोकाशी 40+ चे खेळाडू आहेत. अनुभव आहे. अनुभवाने बऱ्याचशा गोष्टी मात्र साध्य करता येतात. तेच मैदानाच्या आतमध्ये अनुभव बघायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूने युवा प्रतिभा संपन्न खेळाडू धनंजय पाटील ते सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीये. 3 चेंडू 3 ची गरज. फटका मारलाय त्या ठिकाणी मागे फिल्डर त्यांच्यापासून लांब. पंचांचा इशारा या ठिकाणी काय येईल परंतु खेळ डेफिनेटली खलास झालाय. विजय झाली आहे टीम अबीर 11 आरपी लायन्स वाडा आणि या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करणारी पहिली टीम ठरती आहे अबीर 11 आरपी लायन्स वाडा. ज्या पद्धतीने खेळले, ज्या पद्धतीने झगडले, ज्या पद्धतीने शिवके धुरंधर तुम्ही फाईट केली आहे त्याबद्दल आपलंही गोड गोड कौतुक. ज्या पद्धतीने गुरुनाथ मोकाशी आपण खेळलात अगदी दर्जेदार. परंतु या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे जाऊयात. 50+ चे लेजंड